हर्षदा आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज सकाळच्या गाडीने नवऱ्याला टाटा बाय बाय बोलून आले माझ्या मावशीच्या गावी, माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी। तर आज आहे तिची हळद। तर आपण कोकणामध्ये कशा प्रकारे हळद साजरी करतात, त्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। हळदीच्या दिवसाची पहिली सुरुवात ही गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांच्या दारोदारी, त्यांच्या दारावर हळद कुंकू लावून त्यांना आमंत्रण करतो की आमच्या घरी हळदीला या। ही पहिली पद्धत आहे। तर फायनली सगळ्यांना हळदीचं आमंत्रण देऊन झाल्याने आपण जात आहोत लग्न मंडपात। तर कोकणात कशा प्रकारे लग्नाचा मांडव तयार करतात बघूया। एसीच्या हॉलमध्ये अशी एवढी मजा येणार नाही, ती मजा घरासमोर बांधलेल्या ह्या लग्नाच्या मांडवामध्ये येते। कोकणकरांना तर माहितीच असेल, तर खूप मजा येते। पाहूयात आपण पुढे। आणि आता हळदीचं कार्यक्रम सुरू झाला आहे। बघूयात आपण हळद कशा प्रकारे करतात। कोकणातील स्पेशल अशा खालू बाजावर, ज्याच्याशिवाय कोकणातला प्रत्येक कार्यक्रम हा इनकम्प्लीट असतो। मंडळी, गुड मॉर्निंग। आज आहे लग्नाचा दिवस। तर आम्ही आता रेडी होऊन आंबे जमवायला आलोत। फायनली आम्हाला एक आंबा सापडलाय, आम्ही तो डिवाइड करून खातोय।
तर इथे आता आपला लग्न सोहळा संपन्न झाला आहे, सगळ्या विधी पार पडल्या आहेत आणि आता माझी लाडकी बहीण चालली आहे तिच्या नवऱ्याच्या गावी. तर पाहूयात. सासरी